हसणं होईल सोपं, जीवन होईल खास। पलूस आणि परिसरातील नागरिकांच्या आता दाताच्या उपचारासाठी सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबईची धावपळ थांबणार। पलूस शहरातील एकमेव अत्याधुनिक दातांचा दवाखाना, जिथे सिंगल व्हिजिट रूट कॅनल ट्रीटमेंट सह दातांच्या सर्व समस्यावर खात्रीशीर उपचार। डॉक्टर प्रणव सचिन सुतार यांचे स्माइल स्टुडिओ मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक, भोसले प्लाझा, न्यू एसटी स्टँड समोर, पलूस। अपॉइंटमेंटसाठी संपर्क 72 72 82 72 27 आणि 87 93 75 16 25। अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या निषेधार्थ ईश्वरपूर शहर बंद, आरोपींना फाशीची मागणी। ईश्वरपूर येथील एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या पाशवी अत्याचारामुळे संपूर्ण तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे। या अमानवीय घटनेचा निषेध करण्यासाठी आज व्यापार संघटनांनी सर्वपक्षीय संघटनांच्या वतीनं ईश्वरपूर बंदची हाक देण्यात आली। सकाळपासूनच शहरातील बाजारपेठा कडकडीत बंद असून नागरिकांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला। मंगळवार दिनांक 16 रोजी रात्री 9:30च्या सुमारास दोघा जणांनी एका 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। या घटनेची माहिती वाऱ्यासारखी शहरात पसरताच जनभावना तीव्र झाल्या। पीडितेच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आणि गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यासाठी शहर एकवटलं आहे। तहसीलदार आणि पोलीस प्रशासनाला निवेदन। या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून काल सर्वपक्षीय संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार आणि पोलीस प्रशासनाची भेट घेतली। यावेळी प्रशासनाला निवेदन देऊन आरोपींना फाशी किंवा जास्तीत जास्त कठोर शिक्षा करण्याची मागणी करण्यात आली। 16 तारखेला जे एका शाळकरी मुलीवर आपल्या शहरात अत्याचार झाले त्याबद्दल काल संभापाच्या मठामध्ये सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन तातडीनं तहसीलदार बाळवा यांना निवेदन देऊन या प्रकारे ठोस कार्यवाहीची मागणी करायचं ठरलं। त्यानुसार सर्व कार्यकर्ते तहसीलदार कार्यालयात जमले व त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना तिथं बोलावून घ्यायला लावलं तहसीलदार साहेबांना। व पोलीस अधिकाऱ्यांनी त्यावेळी काय प्रगती केली, गुन्हा कसा घडला, काय त्याबद्दल थोडी माहिती दिली व आम्ही त्यांना मागणी केली की हा जास्तीत जास्त कठोर कारवाई होण्यासाठी योग्य कलम आरोपींना लावावे आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ही केस लढवावी। आणि त्यानुसार आणि त्याच वेळी असं जाहीर केलं की दुसऱ्या दिवशी म्हणजे आज पूर्ण ईश्वरपूर शहर बंद ठेवून त्या घटनेचा निषेध करावा व आज सर्व व्यापारी शहरातील व्यापारी महासंघ यांनी उत्स्फूर्तपणे कडकडीत बंद पाळून यामध्ये या घटनेचा तीव्र स्वरूपात निषेध व्यक्त केला।